मुंबई लगतच्या उपनगरांमध्ये देखील सकाळपासूनच जोरदार पाऊस होतोय। कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ या भागामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। बदलापुरातील अनेक सखल भागांमुळे त्यामुळे पाणी साचलेलं आहे। बदलापूरच्या भारत कॉलनी परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। उल्हास नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे उल्हास नदीकाठच्या बदलापूर, अंबरनाथ या शहरांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। हे दृश्य आहेत बदलापूरमधील। उल्हास नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे नदीपात्रातील पाणी हे बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये घुसलेलं आहे। नदीकाठच्या घरांमध्ये देखील पाणी घुसलेलं आहे। उल्हास नदीला पूर आलेला आहे। कर्जत, कसारा या भागांमध्ये जोरदार पाऊस सकाळपासूनच होतोय। बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि उल्हासनगर या भागांमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय। उल्हास नदीनं देखील धोका पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अंबरनाथ, बदलापूरला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या घरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनानं सध्या हालचाली अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुरू केलेल्या आहेत। हे दृश्य आपण पाहतोय बदलापूरमधील आहेत। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पावसाने चांगली जोरदार बॅटिंग केली आहे। सकाळ देखील पावसाचा जोर तसाच कायम आहे आणि आता आपण बघत असाल बदलापूर शहरातील या उल्हास नदी या ठिकाणी आलो आहे। बदलापूर शहराच्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 17.50 ही जी धोक्याची पातळी ती आता उल्हास नदीने ओलांडली आहे। आपण बघत असाल उल्हास नदीचा प्रवाह कसा वाहत आहे। तसेच प्रशासनाकडून आता बदलापूर शहरातील नागरिकांना आवाहन केलं जात आहे। तसेच सतर्कता इशारा देण्यात आला आहे। गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घराच्या बाहेर पडू नये। तसेच शासनाकडून इथल्या बदलापूर शाळेतील शाळांना सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे। मात्र आता धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता इथं वर्तवली आहे। तसेच पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर हा जो पूल आहे हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची इथं शक्यता दर्शवली जात आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून तसेच नगरपालिका प्रशासनाकडून आता वारंवार आवाहन केलं जात आहे की गरज असाल तरच घराच्या बाहेर पडूया, अन्यथा पडू नये। तरी पण तुम्ही आता बघत असाल की या ब्रिजवर काही नागरिक उल्हास नदीला बघण्यासाठी इथं गर्दी करत आहे। आता त्यांना देखील इथून हलवण्यात येत आहे की त्यांना थांबवले दिलं जात नाहीये नगरपालिका प्रशासनाकडनं, की कारण उल्हास नदीचा प्रवाह वाढलेला आहे। त्यामुळं कधीही पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे अन्यथा इथं कोणी गर्दी करू नये, आपल्या आपल्या घरी राहावे आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये असं प्रशासनाकडनं वारंवार बदलापुरांना आवाहन केलं जात आहे। तसेच नदीकाठच्या असलेल्या गावांना देखील स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाचं चालू आहे। तसेच त्यांना इशारा देखील सतर्कतेचा इशारा देखील कळवण्यात आला आहे की बाबा काळजी घ्यावी। तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता इथं दर्शवली जात आहे। कॅमेरामन संदीप सिंग सह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बदलापूर।